या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शौर्य अबॅकस अकॅडमी। आपल्या मुलांच्या बौद्धिक क्षमतेसाठी अबॅकस हा सर्वोत्तम पर्याय। मुलांच्या मनातील गणिताची भीती नष्ट करून एकाग्रता वाढवणे, कॅल्क्युलेटरपेक्षा जलद गतीने आकडेमोड, मुलांची आकलन क्षमता वाढवून मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणे ही आमच्या शौर्य अबॅकस अकॅडमीची वैशिष्ट्य। राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील अबॅकसच्या स्पर्धांसाठी सहभागी होण्याची सुवर्ण संधी। नवीन बॅच सुरू। यासह प्रथम आलेल्या 50 विद्यार्थ्यांना फी मध्ये 10% सवलत। स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा। आजच भेट द्या। शौर्य अबॅकस अकॅडमी, पारेगाव रोड, येवला। नमस्कार, आपण पाहत आहात SK9 येवला न्यूज। पश्चिम बंगाल, पांडिचेरी आणि आसाम या 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या यशानंतर नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। भारतीय जनता पार्टी तसेच युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार फटाके फोडून जल्लोष साजरा केला। यावेळी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। पक्षाच्या विजयाला विकास आणि जनतेच्या विश्वासाची पावती असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले। तसेच भविष्यात पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला। येवला शहरात साजरा करण्यात आलेला हा जल्लोष कार्यकर्त्यांच्या उत्साहाचे प्रतीक ठरला। याप्रसंगी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक समीर समदडिया, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी, माजी तालुकाध्यक्ष नानासाहेब लहरे, व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश दोडे, तरंग पटेल, बापू गाडेकर, युवराज पाटोळे, चेतन धसे, तसेच गणेश गायकवाड, सचिन साबळे, दिनेश परदेशी, जितेंद्र करेकर आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। आज देशातील 5 राज्यांमध्ये जे निकाल लागले त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पश्चिम बंगाल। भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने पश्चिम बंगालची सत्ता आणणं गरजेचं होतं, कारण पश्चिम बंगालमध्ये आमच्या हिंदू माता भगिनींवर जो अन्याय होत होता, ममता बॅनर्जी यांनी जे लालून चालन करत होत्या आणि आमच्या ज्या माता भगिनींना त्रास दिला त्याचा बदला आज आमच्या माता भगिनींनी पूर्ण केलेला आहे। याचा आम्हाला खूप आनंद आहे। आणि आसाममध्ये सुद्धा आम्ही डिस्ट्रिक्शनमध्ये जागा मिळवत सत्ता प्राप्त केलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता इथून पुढे पश्चिम बंगालचा विकास भारतीय जनता पार्टीचा व देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली होणार। आज 3 राज्यांमध्ये जी भाजपची सत्ता आलेली आहे त्याबद्दल आम्ही इथं जल्लोष साजरी केला। खऱ्या अर्थाने स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजींचं एक स्वप्न होतं की पश्चिम बंगालमध्ये ही भाजप सरकारची सत्ता यावी म्हणून। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व गृहमंत्री अमित शहाजी यांचं देखील स्वप्न होतं आणि ते आज या इथे साकार झालेले आहे। तसेच पश्चिम बंगालमधील जनतेला व तिथं होणाऱ्या अत्याचारांना आता कुठेतरी या लोकतंत्राच्या माध्यमातून न्याय मिळेल। आणि मी या अनुषंगाने मी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजींचं एक भाकीत इथे सांगू इच्छितो का अंधेरा घटेगा सूरज निकलेगा और कमल खिलेगा। भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगाल, पांडिचेरी आणि आसाम येथे एखादी सत्ता आली। त्याबद्दल आम्ही आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टीतर्फे आज इथे आनंद उत्सव साजरा केला। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर। आमच्याकडे सर्व त्वचा रोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील। त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला।